ठाणे प्रीमियर लीग स्थानिक क्रिकेटपटूंसाठी मोठे व्यासपीठ, सुलक्षण कुलकर्णी. ठाणे प्रीमियर लीग ही स्थानिक क्रिकेटपटूंसाठी मोठी भरारी घेण्याचं व्यासपीठ असून विकास रेपाळे यांनी 12 वर्षापूर्वी सुरू केलेल्या या लीगमधून राष्ट्रीय पातळीवर खेळणारे क्रिकेटपटू शहरातून घडतील असा विश्वास माजी रणजीपटू आणि ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केला. दादोजी कोंडदेव स्टेडियमवरती 8 मे पासून रंगणाऱ्या 12व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सुलक्षण कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब विरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लब यांच्यातील उद्घाटनीय सामन्याप्रसंगी स्पर्धेचे प्रमुख संयोजक विकास रेपाळे, ठाणे परिवहन सेवा समितीचे अध्यक्ष विलास जोशी, शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेविका नम्रता भोसले व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. सत्कार सन्माननीय विकासजी रेपाळे आज सर्व स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभहस्ते होतोय. सर्वांना असं नसतं बरोबर मान्य विलास जोशी साहेब यांची उपस्थिती आज आम्हाला प्रार्थनीय आहे. महाराष्ट्र माझ्या सेवा संस्था यांच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत करण्यात येत आहे. ठाणे प्रीमियर लीगची पूर्ण कोर कमिटी इथे कार्यरत असताना आपण पाहत आहात. सन्माननीय हेमंत पवार साहेब यांचं स्वागत. सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. क्रिकेटमध्ये हाय कॅचेस सन्माननीय प्रशिक्षक दीपक पाटील सर यांची उपस्थिती आज आम्हाला इथे लाभली आहे. विनंती करेन मध्ये टेनिस क्रिकेट घडवणारे जे खास करून व्यक्तिमत्व आहेत त्यामध्ये जागृती संजय वाणिज्य यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ठाण्यामध्ये आणि ठाणेकरांना मुलांना खूप चांगली संधी मिळते आणि या निमित्ताने मुंबई क्रिकेटला खूप चांगले प्लेयर्स मिळतात. जर मुंबई क्रिकेट असोसिएशनची MPL जर असेल जर होत असेल आधी झाली होती त्या निमित्ताने याची पूर्वतयारी म्हणून एक बघता येईल. कारण ठाण्यामध्ये हे ग्राउंड इतकं सुंदर ग्राउंड आहे जिथे रणजी ट्रॉफी मोठ्या मोठ्या मॅचेस होतात, IPLच्या टीम्स प्रॅक्टिस करतात आणि इतकं सुंदर ग्राउंडवर ह्या मुलांना जे मॅचेस मिळते संधी मिळते या संधीतूनच इथली बरीच मुलं मुंबईला पुढे देशाला खेळतील अशी एक हे टुर्नामेंट आहे. आणि एक जे विकासजी जे करतायत ते बरोबरच बोलले विकासजींचा सत्कार झाला पाहिजे आणि त्यांचं इनिशिएटिव्हमुळे मुलांना मॅचेस मिळतात. मुलांना संधी मिळणं जास्त गरजेचं आहे. च्या माध्यमातून विकास रेपाळे आणि सर्व सहकाऱ्यांनी जो क्रिकेटचा ते यत्न उभा केला आहे तर ते विकास रेपाळेचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे. कारण नवीन नवीन प्लेअरला म्हणजे अंबरनाथ असेल, कल्याण असेल, ठाणा असेल या योग्य प्रकारे संधी मिळते आणि पुढे मुंबईच्या धर्तीवरती त्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. त्याबद्दल मी विकास रेपाळे व त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं खरं अभिनंदन करतो. या ठिकाणी दादोजी कोंडदेव मैदानावरती आज यंदाचं हे 12वं वर्ष आहे ठाणे प्रीमियर लीगचं आणि 10पेक्षा अधिक संघ या ठिकाणी सामील झालेले आहेत. आणि इथं आपलं ठाण्याचं उत्कृष्ट ग्राउंड जे इथे तयार झालेले दादोजी कोंडदेव हे अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू स्वतः आणि खेळाला उत्तेजन देणारे असे त्यांचे विकास रेपाळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या प्रीमियर लीगला सुद्धा खूप शुभेच्छा. या स्पर्धेचं खरं तर ठाणे प्रीमियर लीगचं हे 12वं वर्ष आहे. आचारसंहिता आहे पण तरी माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सुरू केलेली टुर्नामेंट आज 12व्या वर्षात येते. आमच्या सगळ्यांसाठी खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे. या स्पर्धेने अनेक नामवंत क्रिकेटपटू घडवले. अगदी गेल्या वर्षी आमच्या टीममधनं खेळाले प्लेयर्स आज IPL खेळत आहेत. ही आमच्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. अनेक फॉर्मर IPL प्लेयर्स देखील या ठिकाणाहून खेळलेले आहेत आणि ह्या वर्षी देखील आपण बघू शकता अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. लाईक टू थँक्स टू विकास सर, ही कॉल मी हिअर आणि खूप चांगला वाटतो इकडे. म्हणजे T20 क्रिकेट आता IPLचा दौर चालू आहे आणि तुम्ही जर T20 क्रिकेट बघितलं तर तिकडे खूप अननोन खेळाडू येतोय आणि ते येते बिकॉज ऑफ दिस काइंड ऑफ टुर्नामेंट. सो आय फील दिस इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म फॉर द यंगस्टर्स दोज आर नॉट प्लेइंग रणजी और विजय हजारे और MPL. So
इस तरह के जो मैच होते हैं, आई थिंक ये मैचेस ऐसे बच्चों के लिए बहुत इम्पोर्टेंट है। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आंबा महोत्सवाला भेट देऊन चळवळीला हातभार लावा. आमदार संजय केळकर. प्रतिकूल परिस्थितीत महाकष्टाचे काम करून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आपल्याकडे येतात. या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचं काम गेली 17 वर्ष आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या चळवळीला बळ देण्यासाठी ठाणेकरांनी आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी, असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे. बुधवारी 1 मे या महाराष्ट्र दिनी चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने 1 मे ते 12 मे या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदानामध्ये भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर बोलत होते. यावेळी सौ कमल संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर सुभाष काळे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वागुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांसह इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार केळकर यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी ही चळवळ सुरू ठेवल्याचं सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऋषी देसाई यांनी मालवणी भाषेमध्ये आंबा महोत्सवाचे गारण देखील घातलं. तर आमदार निरंजन डावकरे आणि केशव उपाध्ये यांनी देखील आंबा महोत्सवाच्या चळवळीचं भरभरून कौतुक करीत शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या. कन्यांना या ठिकाणी आपल्याला आंब्यांच्या आंबा महोत्सवामध्ये हे आंबे मिळताना पाहायला मिळतात. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हा आंबा उत्सवचा ठाणेकरांमध्ये एक वेगळा उत्साह असतो. तशाच प्रकारे आहे आज हा आंबा महोत्सव अस्सल कोकणातील हवामानातून गेली 17 वर्ष सातत्याने ह्या आंबा महोत्सवाचं आयोजन केलं जातं. कुठेतरी जे आहे सर्व आंबा महोत्सवाची ठाणेकर वाटच बघत असतात. केवळ ठाणा नाही तर ठाण्याच्या आसपासचे लोक देखील हक्काने, विश्वासाने या चळवळीला, कारण आम्ही याला चळवळच म्हणतो, आंबा उत्पादक शेतकरी जो कोकणातला आहे हा कष्ट करून या ठिकाणी जे काही हातामध्ये पीक येतं ते घेऊन थेट इकडे येतो आणि त्याच्यामुळे ठाण्यातला ग्राहक जो आहे हा त्याला प्रतिसाद द्यायला मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी येतो. आता 17वं वर्ष आहे. 1 मे दरवर्षी आपण या आंबा महोत्सवाला सुरुवात करतो. मी आवाहन करेन की या शेतकऱ्यांना पाठबळ द्या. आपल्याला देखील चांगला दर्जेदार आंबा मिळेल
शेतकऱ्याला रास्त भाव मिळेल आणि मधली जी दलालांची फळी आहे ती बाजूला ठेवून थेट शेतकऱ्याला याच्या माध्यमातून ताकद मिळेल. गेली 17 वर्ष सातत्याने या आंबा महोत्सवचं आयोजन सन्माननीय केळकर साहेबांच्या माध्यमाने होत असतं आणि खऱ्या अर्थाने हे फक्त एक महोत्सव नाही तर एक चळवळ आहे की जेणेकरून कोकणातल्या सुपुत्राला या इकडे एक हक्काचं मार्केट भेटतं आणि त्याचबरोबर ठाणेकरांना एक चांगल्या दर्जाचे आंबे या इकडे उपलब्ध होतात. माझी आपल्या माध्यमाने सगळ्याच ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी आवर्जून या आंबा महोत्सवाला भेट द्यावी. मी आज इथे आलो. आंबा महोत्सव हे नेहमीच माझं आकर्षण ठिकाण आहे. मुंबईत अनेक ठिकाणी जातो कारण उत्तम प्रतीचा आंबा अशा ठिकाणीच मिळतो. कोकणचा हा आंबा आहे आणि आंबा खाण्याचे दिवस आहेत. मला स्वतःला आवडतो, माझ्या कुटुंबात आवडतो, सगळ्यांनाच आवडतो आणि त्यामुळे अशा आंबा महोत्सवानी खरोखर रसिकांना दर्जेदार खरा आंबा. बऱ्याच वेळा मुंबईत आता कुणी कसं आंबा विकत असतं, प्रत्येक जण देवगड आहे रत्नागिरी म्हणून विकत असतं, पण खरोखर अस्सल आंबा देवगडचा आंबा असेल किंवा जो काही तुम्हाला हवा आहे तो आंबा जर घ्यायचा असेल तर अशा प्रकारच्या ज्या बाजारपेठ आहेत असा उपयोग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा शेतकऱ्यांसाठी पण फायद्याचा विषय आहे. नमस्कार, मी राजेंद्र तावडे, कोकण विकास समितीचे सचिव. आज आपल्या ठाणे आंबा महोत्सवाचं उद्घाटन होत आहे. 17वं वर्ष आहे. 1 मे ते 12 मे गावदेवी मैदानामध्ये आपला महोत्सव होणार आहे. शेतकरी ते ग्राहक या कन्सेप्टप्रमाणे आपण मागच्या 17 वर्षापासून आंबा महोत्सव भरवतो आहोत. शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला हा महोत्सव. याच्यामध्ये ओरिजिनल म्हणजे देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला, गुहागर सगळे आंबे आपल्या तुम्हाला इकडे उपलब्ध असतील. त्यावर कोकणी पदार्थ जे आहेत ते पण तुम्हाला इकडे उपलब्ध होतील. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्याच्या बाळकुंभ परिसरातील साईबाबा मंदिराचा 24वा वर्धापन दिन उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. साईबाबांच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मंदिरामध्ये साई चरित्र पारायण तसेच शिवशक्ती याग यज्ञ तसेच मंदिरामध्ये येणाऱ्या साई भक्तांसाठी महाभंडारा हा प्रसादाच्या आयोजनाचं करण्यात आलं होतं. संध्याकाळी बाळकुंभ परिसरामध्ये साईबाबांच्या भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. त्या मिरवणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका उषाताई भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, युवा सेनेचे विकेश भोईर सह बाळकुंभवासीय व साई भक्त या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ, ढोलताशे, ब्रास बँड पथक, डीजेच्या तालावर फिरकवणारे साई भक्त तसेच मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण ठरले ते श्री हनुमानाचे श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर व मिरवणूक दणादून निघाली होती. यावेळी बाळकुंभ परिसरामध्ये एका जत्रेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. तसेच साईंच्या चरणी दर्शनासाठी ठाणे शहर जिल्हा परिसरातील विविध मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. साईबाबाचा 24वा वर्धापन दिन 16 तारखेला आम्ही साजरा करत आहोत.
गेले 24 वर्ष बालकोण नगरीमध्ये साईबाबा मंदिरा त्या ठिकाणी बसलेला आहे. सती शिर्डी म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्व भाविकांना आज सती शिर्डीच्या माध्यमातून दर्शन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि गेले 24 वर्षापासून जेव्हा आम्ही आमचं मंदिर 10 बाय 10चं होतं तेव्हापासून ते आता 24 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आज या मंदिराची प्रचिती त्या ठिकाणी आहे की नवसाला पावणारा त्या ठिकाणी साईबाबा आहे. आणि नवसाला पावत असताना प्रत्येकाच्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतात. प्रत्येक गुरुवारी आम्ही साईबाबा मंदिरमध्ये त्या ठिकाणी भंडारा त्या ठिकाणी ठेवतो. आणि त्या भंडाराच्या माध्यमातून सर्व भाविक त्या ठिकाणी 700-800 भाविक त्या ठिकाणी येतात आणि या संपूर्ण महाप्रसादाचा लाभ घेतात. आज 24वं वर्ष त्या ठिकाणी आहे. तर आपण बघितलं असेल उत्साह त्या ठिकाणी किती लोकांमध्ये आहे आणि अतिशय सुंदरपणे त्या ठिकाणी नियोजन आहे. आणि त्या याच्यातनं या बालकोण गावाची एक नगरी त्या ठिकाणी अशी आहे की सर्व देवस्थान त्या ठिकाणी या बालकोणमध्ये आहेत. येत्या 20 मे रोजी होणाऱ्या मतदानात जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा यासाठी स्वीप अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेने या मतदान जागृतीसाठी मॉस्कॉट तयार केला असून तो ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनजागृती करणार आहे. या शुभंकरचे अनावरण ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी, तुषार पवार उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेंट्रल पार्कसारखी मोठी उद्यानं, मॉल, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन इत्यादी भागामध्ये हा मॅस्कॉट मतदान करण्याचा संदेश ठाणेकर मतदारांपर्यंत पोहोचवणार असल्याचं ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं. तसेच मॅस्कॉटच्या अनावरणाच्या निमित्ताने मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या 20 मे 2024 ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पुन्हा केलं आहे. लोकशाही बळकट करणे आपल्या प्रत्येकाच्या हातात असून त्यासाठी सर्वांनी मतदान करणं आवश्यक आहे. मतदानाचा दिवस हा सोमवारचा आहे, त्यामुळे शनिवार रविवार जोडून सुट्ट्या जरी आल्या असल्या तरी मतदानाच्या दिवशी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावे असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्याचा मतदान 20 मेला आहे. माझा एक नम्र आवाहन आपले जे सर्व नागरिक आणि सर्व मतदार आहेत हा अशा आहे की त्यांनी हमखास या मतदानाचं जे महापर्व आहे, लोकशाहीचा महापर्व आहे, त्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावा. थायरॉइड ग्रंथी या एखाद्या बॅटरीप्रमाणे शरीराला ऊर्जा देण्याचं काम करत असल्या तरी त्यांची अकस्मात वाढणे ही धोक्याची घटना असते. खाजगी रुग्णालयात थायरॉइड शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असले तरी सिव्हिल रुग्णालयामध्ये एका महिलेच्या गळ्याखाली वाढलेल्या थायरॉइड ग्रंथीची गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया करण्यात ठाणेकर डॉक्टरांना यश आलं आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या सुनंदा पाटील या महिलेच्या गळ्यावरती थायरॉइडची गाठ तयार झाली होती. खाजगी रुग्णालयात खर्च परवडणारा नव्हता, त्यामुळे सुनंदा यांच्या कुटुंबियांनी सिव्हिल रुग्णालयात उपचार घेण्याचं ठरवलं. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंदा यांची थायरॉइड ग्रंथीची 1.5 तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच झाली असल्याची माहिती वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे यांनी दिली आहे. थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते. या ग्रंथीमधून काही संप्रेरक स्रवतात. मेंदू, हृदय, स्नायू व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात. थायरॉइडमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवते. मात्र अतिरिक्त वाढलेल्या ग्रंथींचा त्रास सुनंदा यांना झाला होता. रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून थायरॉइडची गाठ या ठिकाणी बाजूला केली. तसेच ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे, डॉक्टर सोनल चव्हाण आणि डॉक्टर प्रतीक बिस्वास यांच्यासह अँथोस्पायसिओलॉजिस्ट डॉक्टर प्रियांका महागडे आणि डॉक्टर रुपाली यादव यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी हस्तांदोलन करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. ठाण्यातील बाळकुंभ परिसरातील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी दोन्ही उमेदवार आले असता एकमेकांनी हस्तांदोलन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. नरेश मस्के आणि राजन विचारे हे दोन्ही आनंद दिघे यांचे शिष्य. आनंद दिघे यांच्या दोन्ही शिष्यामध्ये थेट आता लढत ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे.